नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पुन्हा एक मोठा भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांची लाचखोर करणारी एक घटना मुंबईच्या आझाद मैदानामध्ये इथे पाहायला मिळते. ज्या प्रकारे गरीब व्यक्ती आपल्या शेतीला चालवण्यासाठी, आपलं घर चालवण्यासाठी एक छोटासा लोन घेतं, ते लोन फेडण्यासाठी त्याला दिवसाचं रात्र करावं लागतं. ज्या प्रकारे शेतकरी दिवसांदिवस कमी होत आहेत, त्याच्या मागचं कारण हे असे भ्रष्टाचारी अधिकारी. मुंबईच्या पुण्यातून आलेले हे आंदोलनकारी फक्त निव्वळ ह्याच्यासाठी बसले की ज्यांनी एका बँकेकडून, खाजगी बँकेकडून एक लोन घेतले. त्या लोनची परतफेड न करता आल्या कारणाने त्यांना 101 ची कारवाई करून त्यांना ती जमीन स्वतः पुन्हा बळकावण्याचा प्रयत्न या लाचखोर अधिकाऱ्यांच्या माध्यमाने केलाय. आपण पूर्ण जी माहिती आहे ती जाणून घेऊया. साळवे साहेब आपल्या सोबत आहे. काय बोलाल साळवे साहेब, काय प्रकरण आहे? कोण? नमस्ते. मधील रंगनाथ काचंगे हे लोकसांगवी या परिसरातील आहेत. यांनी महानगर बँकेकडून 2 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं. परंतु मला सांगायचं आहे की त्या महानगर बँकेकडून याच्या अगोदर 10 ते 12 वेळा लाखो रुपयाचं कर्ज घेऊन ते वेळीत नियमित फेडलेलं आहे. आणि असा ट्रॅक रेकॉर्ड असताना सुद्धा 13व्या वेळी कर्ज घेतलं. परंतु जगामध्ये जी काही कोरोना परिस्थिती निर्माण झाली होती, ह्या परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला ते कर्ज फेडता आलं नाही. या शेतकऱ्याची जी गोडाऊन आहे ती गोडाऊन मॉर्गेज टाकून त्या बँकेने ते लोन दिलेलं होतं. परंतु म्हणण्याचा उद्देश काय आला की या बँकेला वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही हरकती घेऊन सुद्धा सदर बँकेने जाणीवपूर्वक त्या बँकेची जी काय प्रॉपर्टी गहाण आहे त्या प्रॉपर्टीची किंमत जगात आज 15 करोडची आहे आणि 2 करोडचं कर्ज, आणि कर्जदार द्यायला तयार आहे तरी त्यांना भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं. आणि म्हणून माझं असं मत आहे की डीडीआरनी कारवाईची शिफारस केली 101 ची, ती रेफर केली कलेक्टरांकडे. कलेक्टरने त्याच्यात कुठली शहानिशा केलेली नाही. आणि अशी चुकीची 101 ची कारवाई करून तुम्ही पोलिसांमार्फत सदर प्रॉपर्टी जर ताब्यात घेता असेल बेकायदेशीरपणे आणि त्या प्रॉपर्टीचा लिलाव करून जर 15 कोटी कमवत असाल ते कुणाच्या कशा जाणार आहे? कुठे ना कुठे साळवे साहेब, तुम्हाला असं वाटतंय का ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे आर्थिक व्यवहार होऊन काही अधिकाऱ्यांना आपल्यासोबत घेऊन इथे मोठा भ्रष्टाचार होण्याचे संकेत वाटतात? 100% महसूल मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. एके बाजूला आज जरांगे पाटील मराठी समाजासाठी आरक्षणासाठी बसले असताना दुसऱ्या बाजूला आझाद मैदानात याच मराठ्यांच्या कुठल्या तरी लाडक्या बहिणी या ठिकाणी आपल्यावर झालेलं कर्ज शासनाच्या नियमामध्ये एक्सपोज करावं, आम्हाला न्याय द्यावा, आम्ही पैसे भरत तयार आहोत पण पैसे घ्या ना, आमच्या प्रॉपर्टी जप्त करून तुम्ही कोणतं सरकार आजचे दिन आणणारे किंवा तुम्ही प्रॉपर्टी पैसा कमवून हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ना, बँकांना सपोर्ट करणारे, जोपर्यंत सरकार या जिल्हाधिकाऱ्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर डीडीआरच्या कारवाई होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात चांगला संदेश जाणार नाही. आणि हे निश्चितपणे या मंत्री महोदयांनी लक्षात घ्यावं. हे एक रूप आहे आणि ह्याची अनेक टोकं महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे. आपण पाहत आहोत कशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची योजना चालली. लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये भीक टाकण्याचं काम हे सरकार करतंय. पण दुसऱ्या बाजूला ह्या लाडक्या बहिणी आपल्या संपत्तीला वाचवण्यासाठी कुठे ना कुठे तर असफल दिसतात. त्यांचं अस्तित्व वाट्यावर आणण्याचं काम हे सरकार करतंय, काही भ्रष्टाचारी अधिकारी करतात. या लाडक्या बहिणींचं काय म्हणणं आहे, बोलता काय म्हणाल? पैसे भरायचे आहेत का बँकेत? आमच्या दादाला न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे. पैशाची मागणी, पैसे बँकेकडून घेतलेले पैसे बँकेला हळूहळू भरणार का काय? हो, आम्हाला जसे येतील तसे जमतील तसे आम्ही बरोबर, पण आमच्या दादाला न्याय मिळाला पाहिजे एवढी आम्हाला अपेक्षा आहे. या बहिणींच्या डोळ्यामधले अश्रू काय सांगतायत, काय बोलाल? आम्हाला एकच बोलायचे, फक्त माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे. आई वडील म्हातारी आहेत, तो जर काय झाला तर त्याला सगळं सरकार द्यावं तर राहील. दुसरं त्यांना कुणाचा अधिकार नाही. बँकेवर कारवाई केली जाईल. पण पाहिला की कसं महाराष्ट्राची लाडकी बहीण रडकुंडीला आली आहे, पण मुख्यमंत्री साहेब काय कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र? मराठी समाजाकरता लढणारे जरांगे पाटील, त्यांची परिस्थिती काय झाली आहे? मराठा समाजाचा आवाज उचलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काय परिस्थिती झाली आहे? दिवसांदिवस शेतकरी संपत चाललाय, तरी पण काय चाललंय? अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहू. या लोकांना न्याय मिळणार काय? यांचं कर्जमाफी होणार काय? कारण मोठ्या मोठ्या नेत्यांचे, मोठ्या मोठ्या विकासकांचे, मोठ्या मोठ्या ज्या प्रकारचे विकासक आणि महाराष्ट्रातील मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांचं कर्जमाफी होतं, पण शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेलं कर्ज कधीच माफ होलं जात नाही. प्रत्येक इलेक्शनला कर्जमाफी होते, पण कर्जमाफी न करता यांची संपत्ती जमा करण्याचं काम, गरिबांना त्रास देण्याचं काम
हे सरकार करतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री लाडके भाऊ, मी म्हणतोय तुम्हाला लाडके भाऊ, तुम्ही आहात की नाही हे तुमच्यावर आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्या गरिबांकडे लक्ष द्या, मराठा समाजाकडे लक्ष द्या, शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. कारण जर शेतकरी संपला तर तुम्ही आम्ही सगळेच संपू. कारण जर खायलाच नाही राहिलं तर खाणार काय, जगणार काय, राहणार. अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहू. तोपर्यंत पाहत राहा RPN न्यूज मुंबई.